लोकसभेमध्ये गदारोळ, राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक. गृहमंत्री अमित शहांवर भिरकावले गेले कागद. ठाकरेंची डोकेदुखी वाढणार. केडीएमसी मध्ये ठाकरे गटाला गळती कायम. ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पुण्यातल्या एकता नगरमध्ये पाणी घुसलं. एकता नगरमध्ये बचाव कार्याचा मोठं आव्हान. ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना प्रशासनाला अडचणी. पवार गटाचा सिडको विरोधात मोर्चा. मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी. बिवलकर जमीन वाटप वाद सिडकोच्या दरबारी. जळगावमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. शेतामध्ये विजेचा धक्का लागला आणि एकाच कुटुंबातल्या 5 जणांनी जीव गमावला. जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट. बुलडाण्यामधल्या 11,000 झाडांची कत्तल प्रकरण. विना परवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार. संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांवर हल्ला. जनसुनावणी दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला. आरोपीचं नाव राजेश खिमजी सक्रिया. जळगावमध्ये एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी. बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल लागले. ठाकरे बंधूंचा निवडणुकीत दारुण पराभव. शशांकराव यांच्या पॅनलला सर्वाधिक जागा. पतपेढी निवडणुकीचं ठाकरे बंधूंकडून राजकारण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. राज्यामध्ये 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. वर्ध्यामध्ये भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू.